नमस्कार, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। रेणापूर तालुक्यातील कुंभारी गावात परमेश्वर सारोळे मामा यांच्या शेतीला आपण भेट द्यायला आलो। त्यांनी स्वतःच्या जिद्दीनं उत्कृष्ट असं दुधी भोपळा किंवा लांब भोपळ्याची शेती केलेली आहे। त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। व्हिडिओ संपूर्ण पहा व चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा। नमस्कार मामा। नमस्कार। कोणत्या जातीचा आहे हा भोपळा? नंदी नंदी आहे का? डबल नंदी। बर, आता हे किती दिवसापूर्वी लागवड झालेली याची? दीड महिना झाला। दीड महिना झाला। तर प्रेक्षकांना बघू शकतात की दीड महिन्याचं हे एक रोप आहे, वेल आहे आणि ह्याला फळ चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे। आता याचा काय पहिला तोडा वगैरे झालाय का? एक तोडा झाला। एक तोडा झालाय। तर किती बाय किती मध्ये लावले आपण याची? हे किती आहे? एक 240 फूट लांब आहे। हा, 3 लाईन आहेत का? 3 लाईन आहे फक्त। बघा इकडे 1, त्यानंतर 2 आणि ही तिसरी 3 लाईनी मध्ये ह्यांनी लागवड केलेली आहे। लाकडं बांधून या ठिकाणी दोऱ्या बांधल्यात आणि मध्ये आतमध्ये अंतर किती ठेवलं? हे 6 फूट आहे। 6 फूट अंतर ठेवून तीन शरे बांधलेले आहेत। आणि लाकडांचा ह्या सुरुवातीला लागवडीचा ह्या दोऱ्याचा किती खर्च आला एकूण? ह्याला खर्च किती? 10,000 रुपये सगळं। 10,000 रुपये बिया सहित। बरं, आता जे बरेच शेतकरी आहेत जे माळव्याची शेती करतात, काही फळबागा करतात, काही दुसरे पिकं घेतात, तर हे माळव्याची शेती परवडते का? परवडती करणाऱ्याला शेती परवडती। 10,000 खर्च आहे। तर पहिल्यांदा किती तुम्हाला निघाला तोडायचा? 70 किलो निघाला पहिले। 70 किलो 5,000 भोपळा निघाला 5,000 पहिला। वा, क्या बात आहे। आता किती दिवस पीक चालतंय हे आणखीन? ही फार उन्हाळ्यापर्यंत मिरगापर्यंत पीक चालतंय। म्हणजे आता दुसरा तोडा आणखीन येऊ शकते? दुसरा आज तोडला की तोडला का? त्याचा किती होऊ शकते अंदाज? आज एक 9 बॅग तोडल्या सगळं। 9 बॅग त्याचं किती होऊ शकते बिल? 2-4 हजार रुपये म्हणजे तुमचा खर्च 2 तोड्यामध्ये निघतोय। बघा, स्वतः शेतकरी आपल्याला अनुभव सांगत आहेत। आपण काय चुकीची माहिती सांगत नाहीत। बऱ्याच जणांचा काही अनुभव वेगळा असू शकतो की दुसऱ्या शेतकऱ्यांना समजा काही वेळेस शेतात परवडलं नसेल, त्यांचा अनुभव वेगळा आहे। पण इथं आपण प्रत्यक्ष या मामाचा आपण भेट दिलेली, त्यांचा पत्ता आहे, आपण त्यांचा नंबर देऊ। बघा किती सुंदर पद्धतीने पिकाचं उत्पन्न घेतलेलं आहे। तर मला एक सांगा की दुसरे जे शेतकरी आहेत, काही तरुण आहेत, काही नवीन जोड व्यवसाय सुरू करते किंवा आहेत, तर माळव्याच्या शेतीकडे वळल्यानं फायदा होतो का? फायदा होतो। 100% फायदा होतो। आणि तरुण पोरांनी शेतीकडे वळलं पाहिजे का? शेतीकडे वळलं पाहिजे। मेहनत थोडी असत आहे, पण तसं त्याचा इन्कम आहे। इन्कम आहे आणि अशी सोन्यासारखी शेती विकसित होऊ शकते। आणि म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे भोपळ्याचं, ह्याला म्हणजे खर्च नाही, फवारणी नाही, काय नाही, कसलंच काही नाही। बऱ्याच लोकांची सुरुवात करायच्या अगोदर 100 प्रश्न असतात, सक्सेस होईल का, काय होईल, प्रचंड मेहनत आहे। पण जर भारत देश आपला शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातोय आणि असे शेतकरी आहेत ज्यांनी स्वतःच्या ह्या कमालीनं करून पण दाखवले। बघा किती जास्त प्रमाणात ह्याचे म्हणजे फळं लागलेले आहेत किंवा ह्याला भोपळे लागलेले आहेत। तर आपण थोडस पलीकडे जाऊया। तर तुमच्या सोबत मग शेतीमध्ये कोण कोण काम करते आणखीन? मी एकटाच आहेत का? आपल्याकडे किती आहे शेती टोटल? शेती 9 एकर आहे। 9 एकर आहे। पाण्याचे काय आहे व्यवस्थापन? विहीर आहे, बोर आहे। विहीर आहे, बोर आहे। तर आता समजा हे भोपळा पीक आहे, तर ह्याला लागवड करून किती दिवस झालं म्हणलात? एक दीड महिना। मग ह्याला फवारणी कितीदा करावं लागते? फवारणी आणि ती एक विकील नाही, एक पण नाही? खरं सांगा, नाही फवारणी एक पण नाही। आणि खत कोणते कोणते द्यावं लागतं? काहीच खात नाही। पहिला 19 सोडला होता बारका असताना। पहिला 19 किती दिवसावर सोडला होता? एक 15 दिवसात सोडला होता। 15 दिवसाला एक 19 2 पुढे सोडले त्याला। 15 दिवसानंतर लागवड झाल्यानंतर 19 2 पुढे फवारणी काहीच नाही, काय नाही, खत एकदाच। आणि खुरपणीला हे सगळा खर्च मिळून 10 धरला तुम्ही? 10 धरला। ह्याच्यामध्ये फायदा आहे, पैसा उत्पन्न आहे का? बराबरी तरी कोण आपण होणार, किती गेलं तर 100% निघणार आहे। ठीक आहे, धन्यवाद मामा माहिती दिल्याबद्दल।